नाही, असं काही नाही आहे. निधी सगळ्यांना त्या ठिकाणी समान मिळतो. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे समन्वयातनं त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री निधीचं वाटप त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या निधीची कुठेच तक्रार नाही. असल्यास आमच्या पक्ष पातळीवर त्याची सोडवणूक केली जाते. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून घमासान सुरू आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सध्या मतभेद आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत वेगवेगळ्या प्रकारच्या मतभेद देतात. त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत, परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत. कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल. याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे की दिल्ली यांच्या बापाची आहे का, भाजप नेत्यांची औकात काय आहे. संजय राऊतने आपल्या अवकातीत बोलावं. त्याच्या बापाचं काय आहे याचा हिशोब आम्हाला मांडावा लागेल. त्याच्यावर बाप काढणं, अवकात काढणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीने परंपरेला शोभणार नाही. परंतु संजय राऊत आता भरकटलेला आहे. बेताल बोलणं, कुत्सितपणानं बोलणं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतचा स्थायीभाव झालाय. आज सामनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली गेली आहे. नाही, त्यांचं कामच काय. सामना आणि राज्य सरकारवर भाजपवर टीका नसेल, महायुतीवर टीका नसेल तर तो सामना कसला. त्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. 101 आतापर्यंत भावी मुख्यमंत्री झाले ते 121 असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.